हाय, मी आज बनवणार आहे पावभाजी. ते बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण कुकरमध्ये 1 तांब्याभर पाणी ओतून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये वाटाणा टाकून घेऊया. त्यामध्ये बटाटा, फ्लावर, फरसबी, गाजर आणि शिमला मिरची टाकून घ्यायची आहे. आता आपण कुकरच्या 4 ते 5 शिट्टी होऊन देणार आहोत. शिट्टी देऊन झालेली आहे आणि भाजी पण चांगल्या शिजून झालेल्या आहेत. आता आपण सगळ्या भाज्यांना चांगलं स्मॅश करून घेणार आहोत. त्यानंतर आपण कढईमध्ये 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 3 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदा टाकून घेणार आहोत. त्याला चांगलं परतून घेऊया. त्यानंतर आपण 2 मीडियम साईजचे टोमॅटो टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट, हळद, पावभाजी मसाला आणि घरगुती घाटी मसाला आहे. याचे मी 4 चमचा टाकून घेतलेला आहे. थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मसाल्याला मिक्स करून घेऊया. मसाला चांगला मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेऊया. याला चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण 5 मिनिटासाठी याला वाफवून देणार आहोत. वाफ देऊन झाल्यानंतर यामध्ये आपण सगळ्या स्मॅश केलेल्या भाज्या टाकून देणार आहोत आणि याला आता आपण मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा याला 10 मिनिटासाठी वाफेवर ठेवून देणार आहोत. वाफेवरती ठेवून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊया. तव्यामध्ये आपण थोडं बटर टाकून घेणार आहोत. त्यानंतर थोडी भाजी टाकून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये पाव टाकून घेऊया आणि भाजी सगळी पावाला लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण पावाला चांगलं बटर लावून घेऊया आणि पाव चांगले शेकून घ्यायचे आहेत. पाव चांगले शेकून घेतल्याच्या नंतर भाजीमध्ये थोडं बटर टाकून घेऊया. आता आपली पावभाजी रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.